क्योंकि हम लोग मुसलमान होने की वजह से और ज्यादा पब्लिक में और ये उत्साह रहता है कि पब्लिक एक्स्ट्रा आती है जानने के लिए, हमको देखने के लिए कि भाई ये मुसलमानों की बिठाते आमच्या ह्या श्री जो आम्हाला बरोबर शक्ती देतो त्या ह्याच्याप्रमाणे आम्ही ती खांद्यावर घेऊन आम्ही त्याचं पारंपरिक जसं घरगुती गणपतीचं विसर्जन करतो तसं आम्ही त्याला निरोप देतो. दर्शना येणाऱ्या प्रत्येक भाविकाला भक्ताला दर्शन घेताना 2 बल्लाळेश्वर दर्शन होणार आहे. एक आमच्या मंडळाचं आणि एक अष्टविनायक मधलं जे पालिगावचा बल्लाळेश्वर आहे त्यांचं दर्शन होऊन भक्तांच्या दुःख चिंता तक्रारी अडीअडचणी सगळ्या दूर होणार आहेत. काय बोलता ना हा काय आणि याचं इन्स्टा आहे बघा, सिद्धेश आर्ट वर्क्स. बाईला नक्की फॉलो करा, सुंदरशी अशी रांगोळी काढते. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये म्हणजेच S3J ब्लॉग्समध्ये. आज तारीख 2 सप्टेंबर आणि आज आपल्या आईबरोबर आम्ही आलो आहे मुंबई गणेश दर्शन करण्यासाठी, मुंबई गणपती दर्शन करण्यासाठी. पहिला गणपती कुठला आहे? प्रगती सेवा मंडळ. प्रगती सेवा मंडळ. पहिला गणपती प्रगती सेवा मंडळ माटुंगा. बरोबर. तर आता इकडून प्रवास सुरू केलेला आहे. त्याच्यानंतर आपण जाऊ आपला लालबाग परळ एरियामध्ये. तिकडचे पण काही जास्त गणपतीचं दर्शन नाही करा, काही गणपतीचं दर्शन करू आणि बघू पुढचा पण काही आपला आजचा प्रोग्राम असेल तर ते आपल्याला ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. आमची आई लय वाट बघती या दिवसाची. कसं वाटतं? हो, 1 वर्षातून सारखी वाट बघत असते कधी जाईल गणपतीला. तर चला मित्रांनो, आता जाऊ. आता आपण दर्शन करू आपला आराध्य प्रगती सेवा मंडळ या बाप्पाचं दर्शन करू. ठीक आहे. आणि या बाप्पाच्या दर्शनाने आपल्या ब्लॉगची सुरुवात करू. तोपर्यंत गणपती बाप्पा चला. आराध्य प्रगती सेवा मंडळ आणि आपले भाऊ आहेत आशिष लगावे. तर या भाऊने पण आपल्याला इन्व्हाइट केलेलं. हा शूज हा निकाल दो ना, काढू ना. अच्छा, पेन के जाना है ना. ठीक आहे. बस आता पहिलं आपण दर्शन करू आपल्या बाप्पाचं. थोडी शेडी उंच आहे त्यामुळे आईला जरा चढायला प्रॉब्लेम, पण मस्त सुंदर मूर्ती. एकदा कॅमेरा फिरवताना आपल्याला पण दर्शन करवतो आपल्या आराध्य प्रगती सेवा मंडळ बाप्पाचं. चला मित्रांनो, आणि थोडं घाई गडबडीतच आहे, थोडं फटाफटच दर्शन करेल, जास्त कुठेही म्हणजे थांबणार नाही, कारण ऑलरेडी मग खूप लेट होतो आणि रात्री पण जायला मग खूप लेट होतो. आता आपण पोहोचलेलो आहे परळला. ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं मुंबईच्या राजाला, पण नंतर मला अचानक आठवलं की ऑन द वे आपल्याला परळचा राजा पण आहे. तर जाऊ आपण परळच्या राजाचं पहिलं दर्शन करू. हे जसं आगमनामध्ये तर आपण कव्हर केलेलंच, तेव्हा बघितलं एकदम की श्रीराम अवतारामध्येच आहे आणि डेकोरेशन पण म्हणजे पूर्ण अयोध्याचं डेकोरेशन आहे. आणि ह्या साईडला बघताल ना, तर हे तर मला पण माहीत नव्हते, पण बघा झोके ओके बघ ना एकदम, बघा फुल स्लाइड्स वाईट झोके ओके सर्व एकदम पूर्ण फेस्टिवलच आहे म्हणजे समजा. तर आपलं जे अयोध्यामधले राम मंदिर होतं तर याचा देखावा तर आपण पाहिला, पण आपलं जे मेन परळचा राजा आहे तर तो ह्या समोर मंडपामध्ये. तर जाऊ आता मित्रांनो दर्शन करून आपल्या परळच्या राजाचं. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. मग आपल्या राम अवतारामध्ये जो विराजमान झाला आपला परळचा राजा, तर या बाप्पाचं पण दर्शन झालं. आता आपण इकडून निरोप घेऊ आणि आता डायरेक्ट जाऊ गणेश गल्लीला मुंबईच्या राजाचं दर्शन करायला. ठीक आहे. तर मग चला मित्रांनो, फायनली आता आपण लालबाग परळ एरियामध्ये पोहोचलेलो आहे. तर सध्या आपण आहे गणेश गल्ली येथे. तर बस आता जाऊ आपण आपल्या मुंबईच्या राजाचं दर्शन करून घेऊ आणि त्याच्यानंतर समोरच अजून एक मंडळ आहे आपलं तेजूकाया, पर्यावरणाचा राजा तेजूकाया. तर ह्या बाप्पाचं दर्शन करू. तिकडे आपला मित्रही असेलच पारस भेटला तर पारसला पण नक्की भेट देऊ आपण. ठीक आहे नाही त्रास नाही होता तुला? ठीक आहे. ॲक्च्युली थोडा आहे आईला पण पायाचा त्रास, त्यामुळं जास्त नाही फिरवत आहे, पण बघू कधी मोजकेच आपण 5-6 बाप्पांचं दर्शन करू. ठीक आहे. तेवढं टार्गेटच पकडून आलो आहे, जास्त नाही. 5 ते 8 बाप्पांचंच दर्शन करायचं आहे. त्याच्यानंतर आम्ही मग घरच्यासाठी निरोप घेऊ.
आपल्या मुंबईचा राजाचा मेन प्रवेशद्वार हे बघा, मस्त एकदम. जाऊ आता आपण पुढून एंट्री करू. चला मित्रांनो, जस्ट आता आतमध्ये एंट्री करतोय. आज ॲक्च्युली कसं आहे, मंगळवार आहे आणि म्हणजे खूप जणांच्या घरी गौरी गणपती पण आलेले आहेत, तर त्यामुळे गर्दी कमी आहे. तर प्रथम दर्शनाला पण आलो होतो, तेव्हा पण खूप सुंदरसं असं आपलं बाप्पाचं दर्शन झालं होतं. ठीक आहे, आणि बस आता दर्शन करू आपल्या मुंबईच्या राजाचं. हे बघा, पूर्ण मस्त रामनाथ स्वामी मंदिर. तर ह्याचाच देखावा केलेला आहे यावर्षी, खूप सुंदर असा आणि एकदम भव्य असा नंदी पण आहे बघा एकदम सुरुवातीला. चला, सेकंड टाइम आमची आई सेकंड टाइम. गेल्या वर्षी पण आली होती मुंबईच्या राजाचं दर्शन करायला आणि ह्या वर्षी पण दर्शन करू आता आपल्या मुंबईच्या राजाचं. कसं वाटतं आई? एक नंबर वाटतंय. अजून तर पुढे गेल्यावर आधी वाटेल. लांबूनच एवढं छान दिसतंय. खरंच खूप छान आहे. छोटी मूर्ती. हां, मोठी मूर्ती म्हणजे 22 फूट. आपल्या मुंबईच्या राजाचं वैशिष्ट्य म्हणजे 22 फूट. म्हणूनच आपण सगळे म्हणतात की 22 फूट वाले की जय. आता आपल्याला पूर्ण मूर्ती दिसत नाहीये. ठीक आहे, आता जस्ट पुढे गेलो की आपल्याला पूर्ण मूर्तीचं दर्शन करू आपण. तर चला मग मित्रांनो, फायनली आपल्या मुंबईच्या राजाचं दर्शन झालेलं आहे. आता बस आता इकडून निरोप घेतो. सर ये आहे क्या मँगो लस्सी आहे क्या? चले आई, लस्सी पिना ना तू. ठीक आहे, चला मग आता आपण घेऊ लालबागमधली फेमस लस्सी. ठीक आहे, चांगली आहे का लस्सी? एक नंबर आहे. चल ठीक आहे, चल पी लवकर, मग आपल्याला जायचं आता पुढे. तर मित्रांनो, थोडासा प्लॅनमध्ये चेंज. तर आपल्याला जायचं होतं तेजुकायला, पण काही कारणामुळे आम्हाला अर्जंट दुसऱ्या बाप्पाचं दर्शन करायला आलो आहे आम्ही. तर तो आहे आपला बाळगोपाळचा बल्लाळेश्वर. ठीक आहे, सीता सदन. तर ही बिल्डिंग आहे आपली एक. तर ह्याच एका बिल्डिंगचाच गणपती येतो, सीता सदन. आणि ह्या वर्षी जी थीम आहे तर ती अष्टविनायकाची थीम आहे. आणि अष्टविनायकाची थीम असून प्रभावळमध्ये आपल्याला बल्लाळेश्वर बघायला मिळेल, पालीचा बल्लाळेश्वर बघायला मिळेल. आणि बस लालबागचा राजा जिकडे विराजमान होतो तर त्याच्या मागच्याच गल्लीमध्ये आपला बल्लाळेश्वर. हे बघा, बाल गणेश मंडळ समोरच बघा इकडून. नमस्कार दादा. बस मजेत, मस्त आहे. यावर्षी डेकोरेशन खूप जास्तच खतरनाक केलं, म्हणजे खूप सुंदर मूर्ती यावर्षी जरा खरंच. मागे बघा आपलं बल्लाळेश्वरचं आहे. पालीच्या बालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा, जय देव जय देव. बाळ भक्ता लागे तुझी आसरा, तुझी आसरा. पालीच्या बालका गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा, जय देव जय देव. हे बघा मित्रांनो, इकडे एक भाई रांगोळी काढतोय आपल्या बल्लाळेश्वराची. आणि याचं इन्स्टा आहे बघा, सिद्धेश आर्ट वर्क्स. भाईला नक्की फॉलो करा, सुंदरशी अशी रांगोळी काढतोय. आता तर मी आपला बाल गणेशचा बल्लाळेश्वर तर या बाप्पाच्या समोरच आहे. आणि आपले माजी विश्वस्त शिंदे दादा आहेत आपल्यासमोर. तर थोडंसं शिंदे दादांकडूनच आपल्या मंडळाची थोडी माहिती जाणून घेऊ. नमस्कार. आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे की आमचं मंडळ 75वं वर्ष, अमृत महोत्सवी वर्ष आम्ही साजरे करीत आहोत. लोकमान्य टिळकांच्या विचाराने प्रेरित होऊन सन 1951 साली काळाचौकी विभागातील पहिल्या गणेशोत्सव मंडळी स्थापना झाली, म्हणजे बालगणेश मंडळ सीता सदन. आज त्या वर्षी लावलेल्या रोपट्याचा आज एक महावृक्ष झालेला आहे. आणि आम्हाला अभिमान वाटतोय की आम्ही 75वं वर्ष आज आम्ही साजरे करीत आहोत. आजच्या या अमृत महोत्सवी वर्षामध्ये मंडळाच्या वतीने एक जो देखावा करण्यात आलेला आहे तो प्रभावळीमध्ये बल्लाळेश्वर, अष्टविनायकमधील बल्लाळेश्वर आम्ही साकारलेला आहे, जेणेकरून भक्तांना दर्शना येणाऱ्या प्रत्येक भाविकाला, भक्ताला दर्शन घेताना 2 बल्लाळेश्वर दर्शन होणार आहे. एक आमच्या मंडळाचा आणि एक अष्टविनायकमधलं जे पालीगावचा बल्लाळेश्वर आहे त्यांचं दर्शन होऊन भक्तांच्या दुःख, चिंता, तक्रारी, अडीअडचणी सगळ्या दूर होणार आहेत. शिंदे दादांना पण भेटून खूप आनंद झाला. ठीक आहे, आणि खरंच ॲक्च्युली अजून एक गोष्ट सांगितली झाली
की माझ्या आईचं पण गाव मोरगावच आहे. अच्छा. आणि अष्टविनायकातलं पहिलं दर्शन म्हणजे आपण मोरगावच्या मयुरेश्वर. यस. आणि बस आज आपल्याला पालीच्या बल्लाळेश्वरचंच म्हणजे सीताचंद्राच्या पण बल्लाळेश्वरचं पण दर्शन झालं. तर खूप खूप धन्यवाद. ठीक आहे, परत नक्कीच भाविकांनी नक्की आमच्या गणपतीच्या दर्शनाला या ही नम्र विनंती. धन्यवाद. धन्यवाद. बोला बाल गणेशच्या बल्लाळेश्वरचा. चला मित्रांनो, आपला बाल गणेशच्या बल्लाळेश्वरचं दर्शन झालं आपलं. आणि त्याच्यानंतर आता आम्ही चिंतामणीच्या गल्लीमध्ये आलोय. तर बघू, सध्या गर्दी तर खूप आहे. जमलंच तर आपण, मी तर ॲक्च्युली आगमनामध्येच दर्शन केलेलं आहे, पण जमलंच तर आईला आपण कमीत कमी मुखदर्शन तरी करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. तर मग चला मित्रांनो, फायनली आपण आपल्याला दर्शन झालेलं आपल्या लाडक्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचं. गर्दी बघून मला एकदम टेन्शन झालं, पण मला आतमध्ये यायला चान्स मिळाला. खूप बरं वाटलं. खूप बरं झालं. दर्शन खूप व्यवस्थित झालं. आपलं चिंतामणीचं तर दर्शन झालं. आता तिकडून मी डायरेक्ट निघलोय तेजुकाया, परळचा राजा तेजुकाया ह्या बापाचं दर्शन करण्यासाठी. आणि समोरच आपला भाऊ पारस. काय बोलणार पारस? मस्त मजेत. आई पण आली यावर्षी, पण एक पोचलोय आता. ठीक आहे. आणि आता आपण आपलं दर्शन करू परळचा राजा तेजुकाया या बाप्पाचं. हे बघा, खूप सुंदर मूर्ती आहे. ठीक आहे. आणि या वर्षी अशी उभी मूर्ती आहे. माझं नाव राजेंद्र सातारडेकर. हो. मी तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट अध्यक्ष. हो. ही मूर्ती जी बनवली आहे ती राजन, आमचे मूर्तिकार आहेत राजन विठ्ठल झाड यांनी साकारलेली आहे. आणि हा वीर योद्धा आहे. ही बाहुबली नाही, काही नाही. की आता जे देशावर संकट आलेली, सिंदूर आहे, परत कोरोनाचं, ह्याच्यासाठी त्यांनी हा अवतार घेतलेला आहे. असं आम्ही ह्याच्यातनं, ह्या मूर्तीतनं हे साकारलेलं आहे. आणि 1967 पासून आमचं हे जे ट्रस्ट आहे स्थापन झाले ते 1967 पासून आज 59 वर्ष झालेली आहेत ह्याला, या आमच्या ट्रस्टला. आणि आमचं खासियत म्हणजे एवढंच आहे की जी मूर्ती आहे ही जी जेवढी मूर्ती बनवतात 1.5 टन, 1 टन 500 आहे. ती मूर्ती आम्ही चौपाटीला गेल्यावरती, जसं त्याचा रथ आहे, हा रथ घेऊन आम्ही चौपाटीपर्यंत जातो. त्याच्यानंतर जे तिथे गेल्यावर त्याची आरती करून आम्ही ह्या श्रीला, आमच्या ह्या श्री जो आम्हाला बरोबर शक्ती देतो, त्या ह्याच्याप्रमाणे आम्ही ती खांद्यावर घेऊन आम्ही त्याचं पारंपरिक जसं घरगुती गणपतीचं विसर्जन करतो तसं आम्ही त्याला निरोप देतो. आता मी जिजामाता नगरमध्ये आलोय आम्ही. आणि आता आपलं एकदम खास मंडळ आहे, जे एकदम आपलं फेवरेट मंडळ आहे. तर पूर्वी त्याचं नाव होतं जिजामाता नगरचा महाराजा, पण आता एका नवीन रूपामध्ये आपल्याला हा महाराजा बघायला मिळतो. तर तो आहे आपला काळाचौकीचा महाराजा. मेन प्रवेश आपला काळाचौकीच्या महाराजाचा. ठीक आहे. आणि जाऊ आता आतमध्ये जाऊ आणि आपल्या बाप्पाचं दर्शन करू. काय बोलतो बस मजेत? अरे एक नंबर, खूप मस्त. ठीक आहे. काय बोलता ना? हा काय? ठीक आहे. बाकी कुठे मंडळी कुठे गेली? बाकी पूजेला गेली काय? ठीक आहे. यस. ठीक आहे. बरं आहे. कसं आहे? नाही होता हा पाठपूजनला होता, पाठपूजनला होता. यस. ठीक आहे. ठीक आहे. काय शाळेला सुट्टी का?
शाळेला सुट्टी ना. बघितला की नाही तुला ब्लॉगमध्ये घेतलेला बघितला ना. तू बोललेला ना ब्लॉगमध्ये घे दादा मला. ठीक आहे, जाऊ मी दर्शन करू. ठीक आहे चल. हां चल. खूप सुंदर रूपामध्ये बघा आपला महाराजा. हे देखाव पण एकदम सुंदर. सचिन भाऊ लाजतात आहे. नाही ठीक आहे. तर भाऊला खूप खूप धन्यवाद. प्रसाद दे बाबा, प्रसाद दे आम्हाला. चला धन्यवाद. अरे कसा आहेस? बरा आहे. तुझा भाऊ कुठे तुझा? हा घरी आहे काय? चल बाय. ठीक आहे, बघा मग आपला ब्लॉग आला की. हा ठीक आहे चला बाय. फायनली आपला काळा चौकीचा महाराजा. तर या बाप्पाचं पण दर्शन झालं आहे. आणि ऑलरेडी जसं मी पण अगोदर पण सांगितलंच आहे की आपलं खूप फेवरेट मंडळ आहे. आणि आता आमची आई. कसं वाटलं तुला? बरं वाटलं? एक नंबर वाटलं. पोरं सगळे खूप छान सगळी भेटली. हां मजा आली. आता आपण तर सध्या आपलं जिजामाता नगरमधनं तर एक्झिट करतोच आहे. काळा चौकीमधनं एक्झिट करतोच आहे. आणि या बाजूला बघू शकता आपले पण घरगुती गणपती आहेत. तर त्यांचं पण घरगुती आणि जे 7 दिवसाचे गणपती आहेत तर त्यांचा पण विसर्जन सोहळा चालू आहे सध्या. बघा काय सुंदर मूर्ती बघा ही. मस्त. बस आता इकडून तर निरोप घेतोय आपण. आणि याच्यानंतर आता एक शेवटच्या बाप्पाचं दर्शन करू. ठीक आहे, आता कोणतं मंडळ आहे ते थोडंसं पुढे गेल्यावरच जरा आपल्याला सांगतो मी. ठीक आहे, आता आपण आलेलो आहे आपल्या PP मार्कच्या राजाचं दर्शन करण्यासाठी. खरं तर हा बाप्पा ह्या वर्षी माझ्यासाठी खूप जास्त लकी ठरलेला आहे. तर म्हटलं की नाही काही होऊ दे. आणि प्लस आपल्या साहिल भाईनी पण आपल्याला निमंत्रण दिलंच होतं. तर म्हटलं की नाही नक्की येईल. म्हटलं नक्की. आता वेळ काढून आता आपण आलेलो आहे. ठीक आहे, तर आता बस बाजूलाच मंडप आहे. तर आता दर्शन करू आपल्या PP मार्कच्या राजाचं. बस मित्रांनो, आता आपल्या समोरच PP मार्कचा राजा आपल्या समोरच आहे. दर्शन आहे. आणि ठीक आहे, वाघावरमध्ये तर मी कव्हर केलं होतं. आणि आपल्यालाही माहिती आहे की त्याची जी रील होती, जी एक मी रील टाकली होती आपल्या इन्स्टाला, आणि ती गेली 17 लाखापर्यंत. 1.7 मिलियन पेक्षा अधिक व्ह्यू त्या रीलला आले. तर म्हटलं नाही यावर्षी आपल्या PP मार्कच्या राजाचं तर मंडपामध्ये जाऊन म्हटलं नक्की दर्शन करायचं. आणि आता इकडे मंडपामध्ये आल्यावर तर समोर बघतो ना तर एकदम अशी भव्य अशी मूर्ती दिसते. मस्त ना? खूप छान. खूप ठीक आहे, जा पाया पडून घे. एकदा बस कॅमेरा फिरवतो आणि आपल्याला पण दर्शन करवतो आपल्या PP मार्कच्या राजाचं.
जाते जाते ऐसी मतलब जो एक सीन दिखा, मैं बोला ये शूट कर लेता हूँ। और उसके बाद मैं सोचा कि ये वीडियो डालूँ या नहीं डालूँ। तो मैंने पहले एक दोस्त से भी कंफर्म किया कि बोला भाई ये कैसा लग रहा है, वीडियो अच्छा लग रहा है। तो उसने भी मुझे बोला कि भाई तू डाल दे, कोई टेंशन मत ले। और मैं डाला और उसके बाद ही समझो बस 1-2 ही घंटे में वीडियो बहुत ज़्यादा वायरल हो गया। और उसके बाद भाई ने भी, साहिल भाई ने भी कॉल किया है और बोला यार सही में बहुत अच्छा रिस्पॉन्स है। और कमेंट भी देखेगा आप तो बहुत अच्छे अच्छे कमेंट आए। और अभी हम भी बात कर रहे थे तो मतलब अभी आपसे भी जब जानकारी मिली कि यानी महाराष्ट्र में और अलग अलग जैसे कैसे मतलब आपको भी कॉल है और आपको भी क्या एक्सपीरियंस, तो आप कैसा बताएंगे, मतलब आपको कैसा लग रहा है? पहले तो मैं आपका शुक्रिया अदा करना चाहूँगा कि आपने मेरा वीडियो डाला। हमारे पप्पा का पीपी मार्ग के राजा का रिस्पॉन्स तो बहुत अच्छा मिला है। कोल्हापुर से, सतारा से, बहुत सी जगह से हम लोगों को फोन आए। लातूर से लोग आके यहाँ देख के गए गणपति को। तो इसके लिए बहुत बहुत शुक्रिया आपका कि आज महाराष्ट्र में लोग पहचानने लगे कि भाई हिंदू मुसलमान एकता बोले तो महाराष्ट्र से अच्छी कहीं भी नहीं। बराबर बराबर। महाराष्ट्र के लोगों में इतनी मोहब्बत है ना कि वो ये सब चीज देखते ही नहीं क्या है, दिल में आया करो बस, जिससे सबको खुशी मिले वो काम करो। नहीं बहुत अच्छा। और थोड़ा अपने मतलब मंडल के बारे में भी थोड़ा सा जानकारी। हमारा मंडल 63 साल पुराना है। अच्छा। पहले मेरे ग्रैंडफादर लोग इसमें डोनेशन दिया करते थे, मेरे डैडी लोग देते थे। बाद में जब यहाँ का कुछ हादसा हो गया हमारे मंडल का, हमारे पुराने जो अध्यक्ष थे 17 साल पहले, उनके एक्सीडेंट में डेथ हो गई थी। उसके बाद से मैंने हैंडल करना चालू किया। अच्छा। और जब से आज तक का मैं ही हैंडल कर 17 साल हो गए। अच्छा। और 17 साल में किसी से भी 1 रुपया वर्गनी नहीं ली जाती। हाँ बरोबर। वो दिल से मन से जो पप्पा देता है वो हिसाब से मैं अपने करता पप्पा को। नहीं बहुत बढ़िया। हम लोग को जितना इस 10 दिनों में या आगमन से लेके विसर्जन में जितनी खुशी और जितना प्यार पब्लिक का मिलता है बहुत ज्यादा, क्योंकि हम लोग मुसलमान होने की वजह से और ज्यादा पब्लिक में और ये उत्साह रहता है कि पब्लिक एक्स्ट्रा आती है जानने के लिए, हमको देखने के लिए कि भाई ये मुसलमानों की बिठाते हैं। और जितने प्यार से हम लोग बिठाते, आपने तो खुद ही देख लिया आज हम लोग कैसे सब साथ में पापा की दिल से सेवा, दिल से सभी बच्चे लोग सब हमारे करते हैं। नहीं बरोबर, बहुत बढ़िया लगा। मतलब ओवरऑल में भी आया ना, बहुत अच्छा एक्सपिरियन्स था। और आपने आरती का भी मान दिली हमें तो इसके लिए बहुत बहुत धन्यवाद। तर मग चला मित्रांनो, आणि जसं आपल्या साहिल भाईनी पण आपल्याला इन्व्हाइट केलंच होतं पीपी मार्गच्या राजाचं दर्शन करण्यासाठी। आणि ह्या वर्षीचं जे म्हणजे माझ्या एकदम म्हणजे म्हणतात ना जवळचं मंडळ तर ते पीपी मार्गचा राजा, कारण जी आपली व्हिडिओ म्हणजे जी खतरनाक व्हायरल गेली, 17 लाखापेक्षा अधिक व्ह्यू म्हणजे एक्सपेक्टच केलं नव्हतं। कारण आपली तर बघताच की व्लॉगिंगमध्ये म्हणजे पुन्हा पावसामध्ये भिजू की काही असू, आपलं फिरणं एडिटिंग सर्व चालूच असतं। त्याच्यानंतर पुन्हा जॉब पण असतं आणि त्याच्यातनं वेळेतनं वेळ काढून जेव्हा एखादी व्हिडिओला एवढा चांगला रिस्पॉन्स मिळतो तर खूप बरं वाटतं। ठीक आहे। आणि त्याच्यामध्ये जर आपलं मंडळ असं असेल की आपल्याला पण एवढा सपोर्ट करत असेल तर मग तिकडे पण आल्यावर, तिकडे पण भेट दिल्यावर आपल्याला पण खूप म्हणजे मनसोक्त आनंद होतो। तर तेच आता पीपी मार्गच्या राजाचं पण दर्शन केलं, तर म्हटलं आता वेळ पण झाले 9-9:30 होत आलेत। ठीक आहे। तर आता आम्ही पण घरच्यासाठीच निघू। हा व्लॉग आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि अजूनही आपण आपल्या बाप्पाचं दर्शन केलं नसेल तर पीपी मार्गचा राजा गुगलला टाकलं तरी आपल्याला डायरेक्ट लोकेशन येऊन जाईल। तर नक्की आपल्या बाप्पाला नक्की भेट द्या। ठीक आहे। आणि मी तर आलो ह्या वर्षी आणि अशाच प्रकारे मी प्रॉमिस करतो की मी दरवर्षी येणार ना। ठीक आहे। बस मित्रांनो भेटू आता पुढच्या व्लॉगमध्ये। तोपर्यंत पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती, पीपी मार्गच्या राजाचा जय असो।